आज या ठिकाणी आम्ही राहता शहराचे ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराज, नवनाथ महाराज व श्री सद्गुरू साईनाथ महाराज यांच्या चरणी वंदन करून, तसेच महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर व फुले शाहू आंबेडकर, तसेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी नगराध्यक्षपदाचा तसेच माझ्या सहकाऱ्यांनी नगरसेवक पदाचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, सौ शालिनीताई विखे पाटील, तसेच महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते यांनी आमच्यावर जो या ठिकाणी विश्वास टाकला ते मी त्यांना नक्कीच या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की आम्ही या ठिकाणी महायुतीचे वतीने भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार हे मोठ्या फरकाने या ठिकाणी विजय होणार आहेत। तसेच या ठिकाणी संघटनेमध्ये स्पर्धा होती, या स्पर्धेतून सर्वांनी सन्माननीय सुजयदादा विखे पाटील यांचा निर्णय शिरसावंद्य मानून या ठिकाणी आमच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला। मी त्या सर्वांचे ऋण आयुष्यात कधी फेडू शकणार नाही। महायुतीचे तसेच आमच्या सुकाणू समितीचे सर्व सदस्य यांनी देखील आमच्या नावाची शिफारस केली, त्यांचे देखील धन्यवाद। यापुढे आमचा या निवडणुकीमध्ये विकास हाच एकमेव अजेंडा असणार आहे।